तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मित्रांनो, अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि अनेक जण विचारत होते की सर काही प्रकल्प अजून बाकी आहेत, तुम्ही ते कव्हर केलेले नाही किंवा कव्हर करा, लवकर आम्हाला त्याची माहिती द्या, असे अनेक कमेंट्स आपल्याला येत आहेत. मित्रांनो, जे काही आहेत बऱ्यापैकी सर्वसामान्यांच्या दरामध्ये आहेत किंवा सर्वसामान्यांना परवडू शकतात असं आपण म्हणू शकतो किंवा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात असे काही प्रकल्प आहेत मित्रांनो, आणि त्याची माहिती सुद्धा देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज आपण आलोय कन्नमोरनगर विक्रोळी येथील स्कीम कोड क्रमांक 552 ओम स्वस्तिक बिल्डिंग नंबर 70 ओम स्वस्तिक या प्रकल्पाच्या ठिकाणी, आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, हा एक कन्नमोर नगरचा 2 नंबरचा रस्ता आहे. कन्नमोर नगर नंबर 2. इकडे बस स्टॉपकडे जातो जो कन्नमोरला जातो, आणि इकडे जर बघितला तर इकडे जातो रेल्वे स्टेशनकडे, जो विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे अशा ठिकाणी आपण जातो. आणि या स्टेशनच्या रस्त्यावरच हा जो काही ही जी काही इमारत दिसते मित्रांनो, हीच आहे स्वस्तिक इमारत, ज्यामध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. चला तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमका सॅम्पल एवढं उपलब्ध आहे का. या प्रकल्पाची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता तुम्ही पाहता मित्रांनो, हाच आहे आजूबाजूचा परिसर. जसं मी सांगितलं की स्टेशन रोड आहे हा, तुम्हाला बस वगैरे येताना दिसत असेल. तर इथून त्या रोडला लागूनच ज्याला त्रिकोणी गार्डन आहे, तिथे गार्डनच्या समोरच हा प्रकल्प आहे. आणि खाजगी विकासकाचा प्रकल्प आहे मित्रांनो, म्हाडाचा प्रकल्प नाहीये हा. जे काही 20% असते त्यातला हा प्रकल्प आहे. पहिल्यापर्यंत तपशील पाहिजे नेमकं काय आहे ते. याचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 552 बिल्डिंग नंबर 70 ओम स्वस्तिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमोर नगर नंबर 2 विक्रोळी मुंबई या ठिकाणी घरे आहेत. SC ST एक्स सर्व्हिसमॅन, MLA MP MLC आणि जनरल पब्लिक या 5 प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत. बिल्डअप एरिया 40.4 ते 49.5. कार्पेट एरिया मित्रांनो 36.4 ते 44.4 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 55,52,000, 62,897 ते 67,88,529. EMD भरायचे मित्रांनो 50,000, कारण तुम्हाला या ठिकाणी LIG साठी घरे आहेत. टोटल 8 घरे उपलब्ध आहेत, जी 1 BHK स्वरूपाची आहेत. तर इथे मित्रांनो आम्ही आतमध्ये चौकशी केली असता समजलं की ते सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार नाही. परंतु जे काही इमेजेस म्हाडाने त्यांच्या साईटवरती अपलोड केलेले आहेत, म्हणजे सॅम्पल फ्लॅटचे इमेजेस काही म्हाडाने दिलेले आहेत, त्या मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला एक अंदाज येईल की घरे कशा प्रकारची आहेत ती. तर इथे पहिले तुम्हाला मी बिल्डिंगचा इमेज दाखवतो. बिल्डिंगचा इमेज आणि हॉल कशा प्रकारचा तुम्ही पाहू शकता. म्हणजे एकंदरीत खिडकी किंवा एकंदरीत हॉलचा एरिया तुम्हाला एक अंदाज येईल. लमसम मी काही बाकीचं काही डिटेल्स सांगणार नाही, पण ह्या इमेजेस तुम्हाला कळेल की नेमकं ही घरे कशा प्रकारची आहेत ते. यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे किचनचे दिलेले आहेत. 2 पॅरलल प्लॅटफॉर्म या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि हे टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता, वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि वॉश बेसिन सुद्धा आतमध्ये टॉयलेटच्या आतमध्ये देण्यात आलेला आहे. तर एकंदरीत तुम्हाला एक अंदाज कळायला की हे फ्लॅट कशा प्रकारचे असणार आहेत. तसं मी आजूबाजूची लोकॅलिटी संदर्भात तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे. आजूबाजूची लोकॅलिटी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मित्रांनो. इकडे पोलीस स्टेशन आहे विक्रोळीचं, आणि इथून जवळच हा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. तर यासाठी तुझं तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारची इमारत आहे, कशा प्रकारे प्रकल्प दिसतोय. आता एकंदरीत कन्नमोर नगर नंबर 2चा मार्केट व्हॅल्यू जर पाहिली मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 1 BHKचा फ्लॅट तुम्हाला जर आदित्यराजमध्ये घेतला तुम्ही, ज्याचा ऑलरेडी पोझिशन मला झालेला आहे, तिथे 97 लाख रुपयाला इथे 1 BHKचा फ्लॅट विकला जातोय. कार्पेट एरिया इथे देण्यात आलेला नाहीये, आणि 2 BHK 1.35 पासून देण्यात आलेला आहे. दुसरे तुम्हाला प्रोजेक्ट दाखवेन. इथे पहा दुसरा एक प्रकल्प आहे ट्रू अर्थ वेदा, जे ऑलरेडी तयार आहे. म्हणजे 27 मध्ये डिसेंबर 27 मध्ये त्याचं पोझिशन देण्यात होणार आहे. 1 BHK 71 लाख ते 81 लाखाच्या दरम्यान आहे मित्रांनो, आणि 2 BHK 1.14 करोड अशी त्याच्या ठिकाणी किंमत देण्यात आलेली आहे. एकंदरीत तुम्हाला एक अंदाज नक्कीच येऊ शकते त्याच्यावरून. अजून दुसरा एक प्रकल्प आहे कृपा इलाइट, या ठिकाणी बघा पोझिशन 2027 आहे, आणि किंमत 78.50 ते 81.53 अशी 1 BHK ची या ठिकाणी प्राइस देण्यात आलेली आहे.
तर आज मित्रांनो आपण स्कीम कोड क्रमांक 552 ओम स्वस्तिक बिल्डिंग क्रमांक 70 येथील प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. दुसरे इतर प्रकल्प सुद्धा आहेत मित्रांनो, ज्या ठिकाणी नक्कीच घरे परवडू शकतात असं आपण म्हणू शकतो. परंतु यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे ती 28 मे 2029 आहे आणि 29 मे पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. म्हणून जर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज केले नसतील तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुमचं नशीब नक्कीच आजमावू शकता. पण एकंदरीत तुम्हाला जर शांत वातावरणाच्या ठिकाणी किंवा प्रॉपर ठिकाणी घर घ्यायचं असेल नक्कीच ही खूप चांगली संधी म्हाडाची उपलब्ध आहे. फक्त एवढंच मित्रांनो, ही प्रायव्हेट बिल्डरांची घरे आहेत, यासाठी जो काही खर्च आहे तो वेगळा खर्च सुद्धा लागू शकतो. म्हणजे जे काही कॉस्ट दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर चार्जेस सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. इतर चार्जेस किती असतील तर साधारणतः 10 लाखाच्या आसपास असू शकतात असं माझं आहे. जर तुम्हाला पार्किंग हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळं भरावं लागतील. बाकी डेव्हलपमेंट चार्जेस असेल किंवा बिल्डरांची इतर जे काही चार्जेस असतील तेही तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत. तरच त्यानंतर तुम्ही हे घर कन्फर्म करू शकता किंवा हे घर तुम्ही प्रॉपरली किंमत भरू शकता. तरी सुद्धा ज्यांचं बजेट आहे प्रॉपरली ते नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू शकतात आणि लॉटरीमध्ये फॉर्म भरून आपलं नसीब आजमावू शकतात. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.